शनीच्या साडेसाती, शनीची महादशा किंवा शनीची दृष्टी असल्याने 100% मेहनत करून पण 20% पण फळं भेटतात। तर ओव्हरऑल जर बघितलं तर साडेसातीमध्ये मनुष्याने कसं वागावं, तर अजून काय सांगाल तुम्ही की या गोष्टी तुम्ही करू नका किंवा या गोष्टी करा? मन शुद्ध, तन शुद्ध ठेवून तुम्ही जप केलं, ही साडेसाती तुम्हाला शुभ फळदायी ठरेल। माझं म्हणणं आहे तुम्ही सत्कर्मी या, सत्कर्म करा, शनीचे प्रभाव कमी होतील। या 5 राशींनी जितकी जास्त होत असेल तितकी हनुमंताची सेवा करणे। शनीच्या याच्यात होतं असं? शनीच्या याच्यात होतं। हे जवळचे जितकेही साप आहे हे बाजूला करा। पुढच्या 40 ते 50 मिनिटांमध्ये हा पॉडकास्ट संपल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची साडेसातीची भीती पूर्ण मनातून निघून गेलेली असेल, अशा रेमेडीज आपल्याला गुरुजी देणार आहे पुढच्या 40-50 मिनिटात। गुरुजी, ढय्या एक असतं तर ते काय आहे की 3-4 गोष्टीपासून सावधान राहा, साडेसाती खूप चांगली जाईल। 3च लालच असते, जर, जमीन आणि जोड। बघा सगळे शत्रू नाश होते। सिंह आणि धनु यांच्यावरती एक्स्ट्रा प्रभाव आहे। हो, हा मंत्र 3 तास जप करा, साडेसाती तुम्हाला धक्का लावणार नाही। आई वडिलांसारखं देव जगात कुठंच नाही। हे 3 लोक तुमचं कधी अहित करणार नाही, की तुम्ही अभिमानच करू नका, काहीच करू शकत नाही तुम्ही, तुमच्यात दमच नाही। मन शुद्ध, तन शुद्ध ठेवून तुम्ही जप केलं, ही साडेसाती तुम्हाला शुभ फळदायी ठरेल। साडेसाती प्रभावी होते आणि या साडेसातीने कोणालाच सोडलं नाही आहे। तुम्ही लोकांचे काळीच खाताय, मी कोणाचंच वाईट केलं नाही, माझंही वाईट होऊ देऊ नको, कसं काय शक्य आहे? तर तुम्ही समजून घेत नाही की या साडेसातीमध्ये कसं वागायचं आपल्याला, तर ही साडेसाती कसं काय चांगले फळं देईल तुम्हाला। जिथं लालच आली तिथं शनी प्रभावी होतात। शनी जाको दारुण दुःख देई, ताकी मती पहिले अवले। तर प्रत्येक झाडाला नेहमी फुलं नसतात, प्रत्येक नदीला नेहमी पाणी नसतो, आणि प्रत्येक डोंगर जे दिसतंय नेहमी तसाच राहील असं नसतं। आमचा नवरा व्यसन करतो, हां, तर किंवा काही आयांचं असतं की आमच्या मुलाचं वय नाही आहे पण तो आतापासूनच व्यसनांना लागून गेलेला आहे, तर गुरुजी अशा स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन। मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे दुर्गा दत्त मनोहर शर्मा। गुरुजी नमस्ते। नमस्ते, तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे आपल्या चॅनलवर। धन्यवाद। आणि हा पॉडकास्ट अतिशय वेगळ्या विषयावर आहे, इंटरेस्टिंग विषयावर आहे। ॲक्च्युली गुरुजींसोबत जे पण पॉडकास्ट आपले होतात ते एकदम इंटरेस्टिंग टॉपिकवरच असतात। आजचा पण थोडासा वेगळ्या विषयावर आहे। तुम्हाला माहिती आहे, ज्या गोष्टीला तुम्ही सगळ्यात जास्त घाबरतात त्याच गोष्टीवर गुरुजी आपल्याला सोल्युशन देणार आहे। आणि मला एक गॅरंटी वाटते की पुढच्या 40 ते 50 मिनिटांमध्ये हा पॉडकास्ट संपल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची साडेसातीची भीती पूर्ण मनातून निघून गेलेली असेल, अशा रेमेडीज आपल्याला गुरुजी देणार आहे पुढच्या 40-50 मिनिटात। गुरुजी, तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे। तुम्ही धुळ्यावरून पुण्याला आले, आपल्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलेले, कसं वाटतंय? कसं खूप छान नवीन स्टुडिओ बनवला आहे, आणि आज विषय पण योगायोगाने 29 मार्च 2025 शनी, देवादिदेव शनी, ग्रहांमध्ये पूजनीय, आणि सगळ्यांना जी भीती असते शनिदेवाची, असे शनिदेव यांचं राशी परिवर्तन योग आहे 29 मार्च 25ला। आता हा राशी परिवर्तन असा आहे की कोणत्या राशीला कसं जातोय हे सगळ्यांना उत्सुकता असते। महत्त्वाचं कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना शनीची साडेसाती आहे। एक छोटासा प्रश्न विचारतो, तुमच्याकडं तो हा मोबाईल कोणाचा आहे? माझा आहे न, तुमचा नाही तो। मग गुरुजी, हा मोबाईल जो आहे ना, हा ॲपलचा आहे। ओके। तर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्या खिशात जो मोबाईल आहे तो आपला आहे। ओके, मला असं वाटतं हा माझा आहे, माझा नाही आहे, हा ॲपलचा आहे, तुमचा ॲपलचा आहे, कोणाचं सॅमसंगचं आहे। तर त्या कंपनीकडे आहे ना त्याचे राईट्स असतात, कधीही तो मोबाईल हँग करण्याची किंवा बंद पाडण्याची ताकद त्या कंपनीमध्ये असते। बरोबर। तसं प्रत्येक व्यक्ती असतो ना, तो पण दैवाधीन असतो। दैवाधीनम जगत सर्वे, मंत्राधीनम तू दैवतम। तर हा अख्खा जग जो आहे याच्यात तुम्ही झाड घ्या, पहाड घ्या, नदी घ्या, प्रत्येकाला एक आयुष्य दिलेलं आहे। या आयुष्यातच प्रत्येकाचं लय विलय सगळं त्याच्यात लपलेलं आहे। तर प्रत्येक झाडाला नेहमी फुलं नसतात, प्रत्येक नदीला नेहमी पाणी नसतो,
आणि प्रत्येक डोंगर जे दिसतंय नेहमी तसाच राहील असं नसतं, त्यालाही विलय आहे. तर आपण तर मनुष्य आहे, आपल्याला वाटतं ते मोबाईल आपलं आहे, तो मोबाईल आपला नाही आहे. हा मोबाईल ॲपलचा आहे, तो कधीही हँग करू शकतो. तसं आपण जे आहे ना ते देवाचे आहे. आणि हा देव जो आहे ना, प्रभू जाको म्हणजे शनी, शनी जाको दारुण दुःख देई ताकी मती पहिले हरली. शनीला ज्याला दुःख द्यायचं असतो ना ते की मती पहिले हरण होते. एखाद्याला शेअर मार्केटचा नाद लागतो, लालच, जिथं लालच आली तिथं शनी प्रभावी होतात. एखाद्याला कोणती मुलगी आवडून जाते, ती कोणाची मुलगी आहे, ती कोणाचं ते तिच्यावर पण खूप लोकांचं स्नेह प्रेम आहे कुटुंबाचं, ते सहज त्या मुलीशी तुमचं प्रेम होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तर जिथं आपली रेंज नाही आहे तिथं आपण पोचतो, इन शॉर्ट, आणि आपण तिथं फटके खातो. तर मग शेअर मार्केट असो किंवा जिथं लालच येते त्या ठिकाणी शनीचं वास आहे. मी सगळ्यांना सांगतो, आतापर्यंत माझं कोणतं डीमॅट अकाउंट नाही आहे. हा जग पैसे कमवायला जोपर्यंत मेहनत करत नाही तोपर्यंत पैसा हातात येत नाही. बरोबर आहे. आणि शनीवाल्यांना मी एकच सांगतो, शनी फक्त मेहनतीचा पैसा देतो, कष्टाचा पैसा देतो, हरामाचा पैसा देत नाही. तर सगळ्यांनी डोक्यातनं अचानक लॉटरी लागेल आणि खूप आपण पैसे कमवू हा विषय डोक्यातनं काढून टाकायचा. जोपर्यंत मेहनत करत नाही तोपर्यंत शनीही तुम्हाला पैसा देणार नाही. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही की या 7.5 मध्ये कसं वागायचं आपल्याला, तर ही 7.5 कसं काय चांगले फळं देईल तुम्हाला. 7.5चे चांगले फळं पाहिजे असेल ना तर पूर्वजन्मच्या ज्या काही घटना घटित झालेल्या असतात त्याच्याने हा जन्म दिलेला असतो. आणि या जन्मी तुम्ही पापच करत राहिले तर शनी चांगले फळ कसं काय देईल? नाही देणार. मला एक सांगा, तुमचा बोट दाखवा, एक बोट कापून तुम्ही मला खायला देऊ शकता का? नाही. मग तुम्ही मला तुमचं बोट कापून खायला देऊ शकत नाही तर मांसाहार करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बरोबर. जे प्राणी होठाने पाणी पितात ना ते शाकाहारी असतात. तुम्ही लोकांचे काळीज खाताय आणि शनिदेवाकडे तुम्ही प्रार्थना करताय की हे शनिदेवा, मी कोणाचंच वाईट केलं नाही, माझंही वाईट होऊ देऊ नको. कसं काय शक्य आहे? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की या काळामध्ये कोणीही मांसाहार नको करायला? बिलकुल नाही. या काळात काय असं तर सोडूनच द्यायला पाहिजे. हे क्षत्रियांसाठी जेव्हा रणभूमीमध्ये जायचे तर तिथं काही स्वयंपाकी आचारी सोबत नसायचे, तर तेव्हा त्यांना जगण्यासाठी फक्त तेवढ्या काळासाठी शास्त्रांनी सूट दिलेली आहे की तुम्ही या काळात रणभूमीमध्ये जेव्हा असतात तेव्हा तुम्ही मांसाहाराचं भक्षण करू शकतात, अदरवाईज नाही करू शकत. अदरवाईज नाही. चुकीचं आहे ते. हा, पण आपण काय करतोय, परपीडा आपण समजत नाही आहे. जो परपीडा समजत नाही आहे त्याची पीडा तो कस काय समजेल? तर मांसाहार बंद. अभक्ष म्हणजे हे जे अभक्षण करणारी वस्तू आहे हे कधी भक्ष करू नये. अपेयात पेय म्हणजे पिणारी, म्हणजे जी पाणी आहे, ज्यूस आहे, चांगल्या गोष्टी आहे, जे पिऊन तुमची मती हँग होते, तुमची विचाराची पातळी खाली वाजते, मग त्या वस्तू नाही करायच्या आहे 7.5 मध्ये. गुरुजी 7.5 दारू पिली पाहिजे का? अजिबात नाही. का नाही प्यायली पाहिजे ते पण मी सांगतो. 7.5 मध्ये काय असतं, बुद्धी भ्रष्ट होते. पहिलेच मी बोललो, शनी जाको दारुण दुःख देई ताकी मती पहिले हरली. तर मतीचं हरण केव्हा होतो? जेव्हा आपण नशामध्ये असतो, कोणालाही मेसेज टाकले जातो, कोणालाही फोन लावून झापल्या जातं, चुकीचे शब्द तोंडातनं निघतात. तर अशा काळामध्ये 7.5 मध्ये शराब तर हातच लावायला नको, अजिबात नाही, त्या गोष्टींना हातच नाही लावायचं. आणि या 7.5 कोणालाच सोडलं नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल, रावणापासून तर महादेवापर्यंत पोचा तुम्ही, या शनिदेवानी कोणालाही सोडलं नाही. काय झालं होतं असं की शनीने इतका त्रास दिला? तर इंटरेस्टिंग स्टोरी आहे की देवादिदेव महादेव त्यांना असं वाटलं की मला शनीची 7.5 लागूच शकत नाही. इंटरेस्टिंग आहे. तर महादेवानी शनिदेवाला फोन लावलं की बेटा हे 9 ग्रह जे आहे हे त्यांचे शिष्यच आहे, तुझी 7.5 मला लागू शकत
नाही. तू देव आहे, तर मी महादेव आहे. मी महादेव आहे. तर तर शनीच्या 7.5मध्ये शनिदेवाने हात जोडून सांगितलं, देवा तुम्ही जे कर्म केले त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागेल. मग तो देव असो, दानव असो, कुणी असो, मनुष्य असो, यक्ष असो, गंधर्व असो, ज्यांनीही पाप कर्म केले. आता पाप कर्माची व्याख्या अजून सांगतो. काही लोक घरामध्ये असतात 24 तास. आता त्यांच्याकडनं मांसाहार होत नाही, कोणतंही भक्ष होत नाही, कोणतीही अपेयात पेय होत नाही, म्हणजे चुकीच्या वस्तू होत नाही, तरी ते पापी होत जातात. त्याचं कारण मन. हा मन आहे ना सगळ्यात मोठा पापी आहे. या मनात पाप विचार येतात. कोणाचं चांगलं होत असेल तर वाईट विचार येतात की त्याचं चांगलं होतंय, माझं का होत नाही आहे, मग तो नालायक आहे, तो असाच आहे, त्याचे तर अमुक लफडे आहेत. अनेको विचार त्या मनामध्ये चालत असतात. आणि जेव्हा हे अनेको विचार पाप विचार चालतात ना, त्याचे गुणचं बखान होत नाही. समोरचा व्यक्ती प्रगती करतोय, तुम्ही त्याचे गुण बघत नाही, तुम्ही अवगुण काढताय. तो इतका नालायक, तो इतका दुष्ट, तरी देव त्याला देतोय. तर तुम्ही पाप करताय, त्याचे पाप कोण धुतोय? तुम्ही. तर हे घरी बसल्या पण पाप होतात. म्हणजे गुरुजी तुम्हाला असं म्हणायचं आहे की एखादा व्यक्ती आहे जो एखाद्याची निंदा करतो किंवा एखादा जर चुकतोय तर ते चुका काढून दाखवतो की हा असाच आहे, तो तसाच आहे, ते अतिशय चुकीचं आहे. हा, तुम्ही कोणाला काही बोलू नका, काही करू नका, तुम्ही तुमचं काम करा. आणि तर तुम्ही ते करत राहिले अशा चुका काढणे किंवा एखाद्याला टार्गेट करणे, तर शनिदेव तुमच्यावर नाराज होतील का? बिलकुल 1,00,000%. तर महादेवाचं आपलं वर्णन राहिलं. महादेवानी काय सांगितलं शनिदेवाला, तू देव आहे तर मी महादेव आहे, मला 7.5 लागू शकत नाही. तर महादेवानी ओपन चॅलेंज केलं शनिदेवाला की 29 मार्चला तुझी 7.5 लागते, तू मला शोधून तर दाखव, तुम्हाला शोधून तर दाखव. शनी बोले चॅलेंज एक्सेप्ट, विल मीट यू ऑन 29 मार्च. आता ते महादेव देवादिदेव आहे, ते निघून गेले कैलास पर्वतवरनं. शनिदेव 7.5 वर्ष त्यांना शोधत राहिले. महादेव काही सापडले नाही. जसं 7.5 वर्ष पूर्ण झाले, शनिदेव प्रकट झाले महादेव शनिदेवासमोर. अलख निरंजन. शनिदेवाने हात जोडून घेतला, म्हणे देवा 7.5 वर्ष कुठं होते तुम्ही? तर महादेवाने सांगितलं की पहिले एक सांग, तू जिंकला की मी जिंकलो? काय बोलले? तू जिंकला की मी जिंकलो. शनिदेवनी सांगितलं असं नाही चालत, तुम्ही पहिले सांगा तुम्ही कुठं होते. तर महादेवाने सांगितलं की मी एका वनात गेलो, तिथं एक श्रीफळ होता, नारळ, त्याच्यामध्ये जाऊन 7.5 वर्ष राहिलो. कुठं? नारळात. कोण राहिलं? महादेव. देवादिदेव महादेव. टाडा जेल पाहिली तुम्ही? ती पण मोठी असते, पण महादेव कोणत्या जेलमध्ये राहिले? छोट्या नारळात, श्रीफळमध्ये. श्रीफळ. तुम्ही ते नारळ आहे ना सोलून बघा, त्याला 3 डोळे असतात. 3 डोळे, ते तिघी डोळे महादेवाचे. त्याला जटा असते महादेवाची. आणि कोणत्याही महादेवाच्या देवस्थानात जाऊन तुम्ही बघा, तिथं कोणी नारळ फोडत नाही, अखंड समर्पित करतो. तर माझं बोलण्याचं ध्येय असं की कुंभ, मीन, मेष या 3 राशींना शनीची 7.5 चालू आहे. आता मेष राशीला लागते. या तिघी राशीवाल्यांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सोपे 3 उपाय. पहिला उपाय, अभिमान बाजूला ठेवणे. तिघी राशींनी. अभिमान असला की शनीची 7.5 प्रभावी होते. लालच असला की शनीची 7.5 प्रभावी होते. आणि तिसरं, कोणाचाही मान सन्मान कधीही कायम ठेवणे. बोलताना शब्द चुकू नये, मान सन्मानानेच वागावं प्रत्येकाशी. तर तुमची 7.5 तिघांना काही अडचण देणार नाही. हा, दुसऱ्या काही राशींना पण परिणाम होते. तर ओव्हरऑल जर बघितलं तर 7.5 मध्ये मनुष्याने कसं वागावं, तर अजून काय सांगाल तुम्ही की या गोष्टी तुम्ही करू नका किंवा या गोष्टी करा, तर त्याबद्दल काय सांगाल गुरुजी? सगळ्यात महत्वाचं, हे जवान मुलं असतात, लक्षात ठेवा. वापिस बोलतो, कुंभ, मीन आणि मेष. आता सध्या 7.5 तुमच्यावर आहे. तर युवा पिढी आहे, रात्र झाली का हॉटेलमध्ये निघतात,
आणि खूप खाताय पिताय एन्जॉय करताय, बंद करा. हे सगळं तेलकट पदार्थ आहे ते शनिदेवाचेच आहे. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही खाऊ घालताय त्यांना, ते तुमचे मित्र आहे, ते कोणीच मित्र नाही तुमचा. आता सगळेच शत्रू झालेले आहे. 7.5मध्ये हे गुप्त शत्रू तोंडावरती गोड बोलतात आणि तुमचं घात करतात. तर म्हणून संगती सोडा. 8 वाजले घरी पोचा. आपापल्या आई वडील फॅमिली या जगामध्ये 2च लोक देव आहे. एक मातृदेवो भव आणि एक पितृदेवो भव. आई वडिलांसारखं देव जगात कुठंच नाही. त्यांच्या मनात ही इच्छा असते जिथं मी संपलो तिथून माझा मुलगा मुलगी पुढे जायला पाहिजे. आणि तिसरं दायित्व येतो पत्नीचं, अर्धांगिणी असते ना. हे 3 लोक तुमचं कधी अहित करणार नाही. पण 7.5मध्ये ना आपली सावली पण दुश्मन होते. तर अशा काळामध्ये ऑफिसमध्ये जे कलिग्स असतात गोड बोलताय, ते गोड नाही आहे. मागून ते पयः पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. सापाला किती दूध पाजा सापाला, तो विषच देईल. पयः पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. तर हे जवळचे जितकेही साप आहे हे बाजूला करा. हे यांना किती दूध पाजलं तुम्ही, हे तुम्हाला हे विषारीच आहे आणि हे विषच देते, डसणारच. तर संगती कमी करणे, चांगली संगत ठेवणे, साधू संत ज्ञानी लोकांचं सहवास करणे. एखादं देवस्थान असेल जवळपास, तिथं एखाद तास तुम्ही वेळ काढून साफसफाई सेवा आरती काहीतरी त्याच्यात वेळ द्यावा. 7.5चे प्रभाव शून्य होऊन जातील. गुरुजी ढय्या एक असतं, तर ते काय आहे की काही राशींना ढय्या आहे? जसं आपण 4था 8वा आणि 12वा गुरु बोलतो ना, एखाद्याला 8वा गुरु लागलाय लग्न करू नये, तसं शनी असतो 4था आणि 8वा. सिंह आणि धनु या राशींना 4था आणि 8वा लागतोय शनी, त्याला म्हणतात अढय्या. जसं मी महादेवाला 7.5 लागली ते सांगितलं, महादेव कष्टात भटकत होते. तसं राजा विक्रमादित्य, राजा हरिश्चंद्र, मोठमोठे राजा जे झाले, ज्यांना बघून जे रथावर निघायचे तर स्वर्गात इंद्रदेव घाबरायचे की हे याने आक्रमण करायला नको आपल्या इथं. तर असे राजे महाराजे पण त्यांनाही 7.5 लागली. आणि त्या 7.5मध्ये त्यांचं काय झालं ते खूप स्टोऱ्या आहेत, तुम्ही वाचून घ्या, ऐकून घ्या. शनीची अढय्या म ट आणि ध आणि भ हे अक्षर जे आहे ज्यांचे जन्म नावाचे, धनुराशी आणि सिंह राशी यांना लागते शनीची अढय्या. ही अढय्या कष्टदायी असते, मेहनत. मी पहिलेच सांगितलं की शनीला तुम्हाला दुःख द्यायचं असेल तर पहिले तुमची बुद्धी भ्रष्ट करेल. तुम्ही घरच्या लोकांशी चांगलं वागणार नाही, बाहेरच्या लोकांशी खूप चांगलं वागाल, मित्रांमध्ये खूप पैसे उडवाल आणि रात्री लेट नाईट पार्ट्याज करून तुम्ही त्या शनीला अजून बिघडवून ठेवाल. तर हे सगळं बंद करा, शनीची पीडा कमी होईल. त्याच्यानंतर ही जी अढय्या असते, याच्यात मी मागेही सांगितलं शेअर मार्केट हा नादच नको. ज्यांना 7.5 आहे, शनी काय करतात माहिती आहे का, आज प्रॉफिट झाला, उद्या प्रॉफिट झाला, कंटिन्यू 15-20 दिवस नॉनस्टॉप प्रॉफिट. माणसाला असं हव्यामध्ये घेऊन जातात की त्याला असं वाटतं जगात मीच आहे. आणि शेवटचं बॉल जो गुगली टाकतात ना, त्या मुथय्या मुरली धरण काही नाही लागत. तर ती गुगली जी असते ना, ते 4 खाने चित्त करते माणसाला. आणि इतका मोठा कर्जाचा अंबार डोक्यावरती घेऊन ठेवते ती की माणूस त्याच्यातनं आयुष्यभर निघत नाही. शनीच्या याच्यात होतं असं, शनीच्या याच्यात होतं. म्हणजे की आपल्याला दिल आणि गुगली टाकेल आणि सगळं घेऊन जाईल. अभिमान येतो ना माणसाला. तो म्हणतो बघा मला 7.5 चालू आहे, माझं काय बिघडलं, माझे कर्म चांगले, माझे कर्म मीपणा येऊन जातो. आणि तो मीपणा पिकवर आला की शनिदेव गुगली टाकतात. बरोबर आहे. तर तुम्हाला सावधान राहायचंय की अभिमान करायचं नाही, संगती चांगली ठेवणे, जवळपासचे मित्र आणि हे जे तुम्हाला दिसताय गोड बोले हितचिंतक नकलीवाले, हे सगळे बाजूला ठेवा. सगळ्या राशींनी नाही, हे 7.5 ज्यांना चालू आहे त्यांनी, दह्यावाले आणि नॉर्मल 3 राशी, 3 मेष कुंभ मीन, मेष कुंभ आणि मीन या 3 राशींना 7.5 यांनी. आणि सिंह आणि धनु यांच्यावरती एक्स्ट्रा प्रभाव आहे. हो का? हा, एक्स्ट्रा म्हणजे पार्वती मातेला बाळ जन्माला आला, बाळाचं नाव गणपती. बघायला आले 9 ग्रह, सगळे ग्रह लाईनशीर उभे आहेत.
दर्शन आला गणपतीचे. आईनी नवीन पुत्र जन्माला दिलंय तर सगळे गेले बघायला. महादेवाचे सुपुत्र म्हणजे महत्वाचेच आहे. तर शनी ना उलटे उभे होते. माँ पार्वतीने सांगितलं की बेटा शनी, तू माझ्या मुलाला बघायला आलाय तर त्याला बघ ना, तू उलटा का उभा आहे, पाठ करून का उभा आहे, बघ बाळाला. तर शनिदेवानी सांगितलं की आई, माझ्या दृष्टीलाच दोष आहे. असे हात केले, माझ्या दृष्टीला दोष आहे, मी जिथं बघतो ती जागा बिघडते. मातेला आला अभिमान. मातेने सांगितलं की हा देवादिदेव महादेवाचा पुत्र आहे म्हणे, याला काय तुझ्या दृष्टीचं पीडा लागेल म्हणे, बघ म्हणे, मी सांगते ना, माझा हुकूम आहे म्हणे, आदेश आहे. अभिमान आला, शनी लागला. शनिदेवानी पाठ फिरवली आणि गणपती बाप्पांकडे पाहिला. थोड्या वेळात परशुराम आले फरसा घेऊन आणि दिलं एक दात तोडून. मी एकच सांगायची इच्छा आहे मला कळकळीने की तुम्ही अभिमानच करू नका की मी असं करून टाकेल आणि मी तसं करून टाक. काहीच करू शकत नाही तुम्ही, तुमच्यात दमच नाही आहे. बल में बल जो है ना वो शनिदेव का है. तर शनीच्या 7.5 या 5 राशींनी, कुंभ, वापिस सांगतो, कुंभ, मीन, मेष, सिंह आणि धनु या 5 राशींनी जितकी जास्त होत असेल तितकी हनुमंताची सेवा करणे. तुम्ही सत्कर्मात असाल, तुम्हाला माहिती चांगली असेल तर सुंदरकांडचं पाठ करणे. दर शनिवारी रात्री 8-9 वाजता बसायचं आणि सुंदरकांडचं पाठ करण्यासाठी 2 तास लागतात. नाही समजत असेल तर यूट्यूबला लावून घ्यायचे आणि पोथीमध्ये बोट फिरवायचे. हनुमंताच्या लीलेचं बखान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. कारण की सुटका रावणाच्या चंगुलमधनं हनुमंतानीच केली होती त्यांची. बरोबर आहे. तो रावण होता दशानन, त्यांनी 9चे 9 ग्रह बांधून ठेवले होते. तर तिथून सुटका कोणामुळे झाली? हनुमानामुळे. मग म्हणून त्या हनुमंताला एकच साईड सोडली त्यांनी. ज्याने हनुमंताची भक्ती केली त्याला शनिदेव प्रसन्न असतात. तर अशा 5 राशींनी हनुमंताची सेवा करणे, शनिदेवाची सेवा करणे. 29 मार्च 2025 शनी मेष राशीमध्ये प्रवेश करतायत. सगळ्या मेष राशीवाल्यांना, मीन राशीवाल्यांना आणि कुंभ राशीवाल्यांना महत्त्वाची सूचना. या राशीवाल्यांनी संध्याकाळी 6 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत 3 तास ऐकून घ्या, कान उघडे ठेवा. 3 तास इतके जास्त महत्त्वाचे. एखादा दुश्मन आपल्या घरी येतोय ना, त्याचं स्वागत व्यवस्थित करा, तर तो दुश्मन पण कूल होतो, थंडा होतो. तर शनिदेव रागात येत असतील तुमच्या कुंडलीमध्ये, प्रत्येकाच्या कुंडली अनुसार असते 7.5. एखाद्याला खूप छान जाते, पण आपल्याला नाही माहिती छान जाते का वाईट जाते. तर सोपं, सगळ्यांनी एकच उपाय करायचा. संध्याकाळी 9 ते 6 ते 9 वाजेपर्यंत 29 मार्च 2025 संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत ओम प्राम प्रीम प्रोम 6 शनिश्चराय नमः हा मंत्र 3 तास जप करा. 7.5 तुम्हाला धक्का लावणार नाही. शनिदेवाचा प्रवेश तुमच्या राशीमध्ये होत आहे. तर या दिवशी जितक्या भक्तिभावाने शनिदेवाचं स्वागत केलं तुम्ही, तितकं तुमचे भाग्य उदय होतील. आणि एखादा दुश्मन आपल्या घरी येतोय रागात, आपल्याला माहीत पडलं, 200 मीटर आधीपासून तुम्ही मंडप लावून द्या, ढोल लगाडे लावून द्या, त्यांच्या माळा द्या, त्यांना फुलगुच्छ द्या, अत्तराचा शिडकाव करा, तर ॲटोमॅटिक तो रागात आलेला जो शत्रू असतो ना, तो कूल होतो. तो तलवार घेऊन आलेला आहे, पण तुमच्याकडे येता येता ती तलवार बाजूला पडते. बरं, यांनी तर इतकं छान स्वागत केलंय माझं, याच्यावर कसं काय हात उचलू. पण कर्माचे फळ तर देईल तो, पण सॉफ्ट गतीने देईल. म्हणजे जे तुम्ही कर्म केले, मी असं नाही म्हणत की तुम्ही सगळे जे पाप केलेले, लोकांच्या मुंड्या मोडल्या असेल तुम्ही, तर तुम्ही सुटका होऊन जाईल तुमची, असं नाही म्हणत आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही सत्कर्मी या, सत्कर्म करा, शनीचे प्रभाव कमी होतील. 29 मार्च 2025 6 ते 9 सायंकाळी तुम्ही शनिदेवाचा अखंड 3 तास जप करा. ज्याला जमत असेल, नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्कंड संभूतम तम नमामि शनीश्वरम, हा शनीचा जप करा.
नाही जमत असेल तर प्राम प्रीम प्रोम 6 शनीश्वराय नमः हा मंत्र जप करा. जितकं व्यवस्थित मन शुद्ध तन शुद्ध ठेवून तुम्ही जप केलं, ही 7.5 तुम्हाला शुभ फळदायी ठरेल. गुरुजी, शनीची उपासना म्हणजे काय करायची? तुम्ही जे सांगितलं की 29 मार्च 2025ला शनिदेवाची उपासना करा 6 ते 9 मध्ये. याच वेळेत येणार आहे ना शनिदेव? याच वेळेत तर काय केलं गेलं पाहिजे एक्झॅक्टली? कशी पूजा करायची? एक्झॅक्टली असं आहे की आंघोळ करून शुद्ध चित्ताने आसन टाकावं देवासमोर आणि नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम या मंत्राचं सतत 3 तास जप करणे. अगरबत्ती दिवा लावून घ्यायचं, शनिदेवाचं सुमिरन करायचं, कपाळी गंध लावून घ्यायचं. पूजेत बसण्याच्या आधी कधीही आसन घेणे, आसनाखाली पाणी टाकणे थोडंसं आणि कपाळी गंध लावणे. शुद्ध चित्त, शुद्ध देह आणि शुद्ध कायाने बसून 3 तास तो जप करणे, शनिदेवाचं नामसुमिरन करणे आणि ते जप आटोपल्यानंतर जवळपास कोणतंही शनिदेवाचं मंदिर असेल, तिथं भिक्षुक असतात जे भिक्षा मागण्यासाठी बसलेले असतात, त्यांना अन्नदान करणे. या वेळेमध्ये आटोपलं 9:30 9 ते 10 मध्ये. या वेळेमध्ये दुधाची खीर बनवून घ्यायची आणि 1-2 लिटर दुधाची बनवून घ्यायची आणि ते शनीच्या देवस्थानाच्या बाहेर जेवढे लोक दिसतील त्यांना 1-1 बाउलमध्ये तुम्ही देऊन द्या. त्यांनी त्या गोड वस्तूचं प्राशन केलं, तुमच्या जीवनात गोडवा येईल. गुरुजी, आता आपण बघतो की शनी हा खूप त्रास देतो असं म्हणतात लोक, की राशींवर लोकांवर खूप परिणाम होतो शनीचा, नुकसान होतं त्यांचं. तर रेमेडीज काही असतील या पिरियडसाठी, तर रेमेडीज काय सांगाल तुम्ही? माझं एक म्हणणं आहे की लोक फक्त 7.5 बघतात आणि त्यांना असं वाटतं की ठीक आहे, बाकी राशींना 7.5 चालू आहे, आपण तर चांगले आहे, आपण काही ताण घ्यायचं गरज नाही. असं नसतं. कुंडलीमध्ये शनी महादशा चालू असते. शनी महादशा 19 वर्ष असते. तर प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात येते की आपण इतकी मेहनत केली, आपल्याला काही लाभ होत नाहीये. बरोबर. आणि जवळचे शत्रू जे असतात ना, ते हावी होत आहे. तर समजून घ्यायचं शनीची पीडा लागलेली आहे. आपतेष्टांकडनं जेव्हाही त्रास व्हायला लागतो, सतत मानसिक हॅम्बरिंग, नातेवाईकांकडनं म्हणा, मित्रांकडनं म्हणा, जवळचेच लोक कोर्ट केस करतात, जवळचेच नातेवाईक कोर्टात घेऊन जात आहे आपल्याला, तर समजून घ्यायचं की शनीची पीडा लागलेली आहे. या लोकांनी काय करायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये नाग केसर टाकायचं आणि आंघोळ करायची. छोटासा उपाय आहे पण इतका प्रभावी की ते कोर्ट केस पण मागे घेतील. हे जे आपतेष्ट आपल्या मागे लूज टॉकिंग करतात, चुगल्या हा तर त्याच्याने आपलं मन द्रवित होतं. आपण यांच्यासाठी इतकं केलं आणि हे असं कसं काय बोलू शकतात. तर समजून घ्यायचं शनी बिघडलेलं आहे. तर ते लूज टॉकिंग करताय ना, आपण एकच काम करायचं, पाण्यामध्ये नागकेशर, ब्लॅक नागकेशर, त्याच्यात 2 येतात, एक रेड येतो आणि एक ब्लॅक येतो. तर ब्लॅकवाला नागकेशर जो असतो तो पाण्यामध्ये 1 मुठ्ठी घेऊन घ्यायचा, थोडंसं टाकून घ्यायचं आणि डेली आंघोळ करताना ओम शनेश्वराय नमः, बघा सगळे शत्रू नाश होतील. आता दुसरा उपाय असं, ज्याला आहे ना खूप लॉंग टर्म बिमारी लागली आहे, लक्षात घ्या, डायबिटीज, BP, थायरॉइड, या लॉंग टर्म बिमारी, किडनी, तर या लॉंग टर्म बिमारी ज्यालाही लागल्या आहेत त्यांनी समजून घ्यायचं आपल्या मागे शनी लागलेला आहे. 7.5 नसली तरी पण आपल्या मागे शनी लागलेला आहे. बरोबर. यांनी आंघोळीच्या पाणीमध्ये दूध टाकून ओम शम शनीश्वराय नमः म्हणून आंघोळ करणे. दूध जीवनसत्व असतो दुधामध्ये. दूध साधी गोष्ट नाही. आता तुम्ही फेसवॉश करायला जातात तर 2-2 हजार रुपये देतात मिल्क फेसवॉशसाठी. कशासाठी? मिल्क फेसवॉश. तर आपल्या घरातच असतं ना ते. तर ते मिल्क जे असतं ना, दूध जीवनसत्व असतं त्याच्यात, तर ते दूध, कच्चं दूध घ्यायचं, आंघोळीच्या पाणीमध्ये टाकायचं, रोगराई नष्ट होते. फक्त त्याचं नामसुमिरण व्हायला पाहिजे. हे जे छोटे मोठे रोग उद्भवतात ना, ते नष्ट होतात. तर सोपा उपाय आहे. आता तिसरी गोष्ट अशी आहे,
काही लोक असे असतात की त्यांना मॅरेड लाईफमध्ये खूप अडचणी येत आहे, भांडणं खूप होतात, कंटा जीवनातला गोडवाच गायब झाला आणि भानगडी एकदम क्षुल्लक गोष्टी ना. बायको समजूनच घेत नाहीये किंवा माणूसच समजून घेत नाहीये आणि व्यसनाधीन होतोय माणूस किंवा काही अशी गडबड आहे तर समजून घ्यायचं ही शनीची पीडा आपल्या घरात घुसली आहे. त्यांनी काय करायचं? त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा सोमवार ते शनिवार लावायचं. संडेच्या दिवशी हॉलिडे. ओके. रविवारी अलक्ष्मी असते तिथं जायचं नाही. पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीची पीडा नष्ट होते. ओम शम शनीश्वराय नमः 5 वेळेस म्हणायचं. पिंपळाच्या झाडाखाली तो तेलाचा दिवा लावायचा आणि आपली मनोकामना सांगायची की आमच्या जीवनात गोडवा यायला पाहिजे, आमच्या वैवाहिक जीवनात आनंद यायला पाहिजे, त्यासाठी हे शनिदेवा मी हा दिवा लावतोय किंवा लावते. बघा जीवनात गोडवा येईल म्हणजे येईल. एखाद्याच्या जीवनात आहे ना धन वैभव संपत्ती मान सन्मान सगळं असतं पण प्रेम नसतो. त्याने काय करावं? दर शनिवारी मोकळ्या जागेला एक मातीचं बोळकं घ्यायचं. मातीचं भांडं म्हणतो आपण, छोटं, खूप मोठं नाही. त्याच्यात 100 ml मध टाकायचं, मध, हनी, आणि ते मोकळ्या ठिकाणी ठेवून द्यायचं आणि शनिदेवाचं सुमिरन करायचं. हे शनिदेव, जीवनात सगळं दिलंय, प्रेमाची उपेक्षा आहे, प्रेम कमी पडतंय, सगळे लोक समजून घेत नाही आहे, तर असं दर शनिवारी 5 शनिवार करावं आणि त्यांच्या जीवनात बघा खूप चेंजेस येतील आणि लोक त्यांना समजून घेतील आणि प्रेम मिळेल. काही लोकांचं जीवनामध्ये बघितल्या जातं की संतती सौख्य नसतो. त्यांचे मुलं त्यांचं ऐकतच नाही, उलटे उत्तर देतात. मी असे मोठमोठे डॉक्टर इंजिनियर पाहिले की त्यांचं अख्ख्या गावामध्ये कौतुक आणि नाव मान सन्मान असतं, पण त्यांनी घरी पाय ठेवला, काय रे पप्पा तू आलास का? लाजा वाटत नाही तुम्हाला? काय रे पप्पा, कान फट्यात ठेवायला पाहिजे. तो मान नाही भेटत. त्यांनी काय करावं? त्यांच्यासाठी छोटासा उपाय, नीलपुष्प महादेवाच्या पिंडीवरती रोज वाहणे. महादेवाचे दर्शन पण होतात, पुण्यही वाढतो आणि नीलपुष्प, विष जे असतं ना जीवनात आलेलं, ते नीलपुष्प ठेवल्याने तो विष नष्ट होतो आणि त्यांचे मुलं मान सन्मान देतात त्यांना. लोकांचे मुलं मान देतात यांना, बरोबर, स्वतःचे नाही देते. तर यांनी हा उपाय खूप महत्वाचा, नीलपुष्प महादेवाला डेली अर्पित करणे. गोकर्णाची फुलं असतात, हो, ते व्हायचे. हे सगळे शनीचेच उपाय आहे गुरुजी ना? नाही, सगळ्यांसाठी. शनीचेच उपाय आहे. हा, देवादिदेव शनीच आहे. हा, या प्रॉब्लेम्स वर आपण उपाय देतो. हा, पण या घटना शनीमुळेच घडते. हा, समजून घ्या. आता काही लोकांकडे आहे ना शनीच्या 7.5, शनीची महादशा किंवा शनीची दृष्टी असल्याने 100% मेहनत करून पण 20% पण फळं भेटत नाही, पैसाच येत नाही. त्यांनी काय करावं? त्यांनी एक तर हळद असते ना, त्याचं गंध लावायचं. मला 7.5 चालू आहे बघा, ही हळद आहे. पिवळं गंध जे आहे कपाळी कोणत्याही साईडला लावून घ्या. मी इथं लावतोय, तुम्ही थोडंसं कपाळी लावू शकतात. तर पिवळं गंध लावणे, त्याच्याने लक्ष्मी प्राप्ती होतेच. आणि नाही शक्य असेल तर केशर ठेवून घ्यायचं खिशात, एक केशरची कळी हातामध्ये घ्यायची, त्याला मॅश करून घ्यायची पाण्याने आणि कपाळी लावून घ्यायचं. कोणाला दिसत पण नाही गंध लावलेलं आहे, पण ते असतं. याच्याने भरमसाठ पैसे येतात. आता लोक म्हणतील ते व्हिडिओ बघून की गुरुजी असं लावल्याने पैसे आले असते, तर ही रेमेडी आहे, ही श्रद्धा आहे. श्रद्धा जितकी दाट असते तेवढी फलीभूत होते. तुम्ही दाट श्रद्धेने करा, ते देवाचं, तुमच्या इष्टदेवाचं सुमिरन करा, त्या शनिदेवाचं सुमिरन करा, कुठंतरी ती दैवी शक्ती प्रभावी होते. असे हे उपाय. मी मगाशी बोललो की शनी बुद्धी भ्रष्ट करतो, शनी चुकीच्या ठिकाणी घेऊन जातो. 3च लालच असते, जर, जमीन आणि जोरू. किती लालच असते माणसाला? 3, जर, जमीन आणि जोरू. तर बुद्धी भ्रष्ट झाली
तर दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये नियत जाते, दुसऱ्याच्या मुलीमध्ये नियत जाते आणि दुसऱ्याच्या संपत्तीमध्ये नियत जाते. हे अधोगतीचे कारण आहे. तर हे कारणांपासून लांब राहणे. जे लोक व्यसनाधीन होत आहे त्यांच्यासाठी, आता ते ऐकलं, त्यांनी ऐकलं ते ठीक, त्यांच्या मिसेसने ऐकून घ्या. म्हणजे भरपूर बायांचं असं असतं की आमचा नवरा व्यसन करतो, हा, तर किंवा काही आयांचं असतं की आमच्या मुलाचं वय नाही आहे पण तो आतापासूनच व्यसनाला लागून गेलेला आहे. तर गुरुजी, अशा स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल, किंवा त्यांच्यासाठी पण सांगा ज्याला खरंच सोडायचं आहे, आणि त्या स्त्रियांसाठी की त्यांनी त्यांच्या नवऱ्यासाठी जर ती गोष्ट केली, रेमेडी केली, तर त्याचं व्यसन सुटून जाईल. नाग केसर 50 ग्राम घ्यायचं, काळ्या कपड्यामध्ये त्याला गुंडाळून घ्यायचं आणि शिवून घ्यायचं. रेशमी कापड पाहिजे, रेशमी कापडला शिवासूतची अडचण नसते. तर असं नाग केसर 50 ग्राम रेशमी ब्लॅक कापडमध्ये शिवून घ्यायचं आणि उशीखाली ठेवायचं. ज्यांना व्यसन खूप जास्त प्रमाणात आहे त्यांचे व्यसन कमी कमी होत जातात आणि व्यसनापासून मुक्त होतात हे लोक. पण त्यांनी ते मंत्र उच्चारण करायला पाहिजे. आता तो मंत्र ते तर उच्चारण करणार नाही, तर त्यांच्या मिसेसनी शनिदेवाचा तो मंत्र आहे, ओम प्राम प्रीम प्रोम स शनीश्वराय नमः. हा मंत्र रोज झोपताना 5 वेळेस शनिदेवाचं सुमिरन करून घ्यायचं की यांच्या डोक्यामध्ये जे काही नेगेटिव्हिटी चालू आहे, व्यसनाकडे जे वळता आहे ते जाऊन, तर हे बंद व्हायला पाहिजे. म्हणून हे नागकेशरची पुडी उशी खाली ठेवली आहे. शनिदेवा तुम्ही यांना सांभाळा आणि व्यसनापासून मुक्त करा. किती दिवसात दूर? 1,00,000% 15 दिवसात फरक जाणवेल तुम्हाला की त्यांचे पाय अशा ठिकाणी वळत नाही. अरे बापरे. आणि मग हळूहळू सुटूनच जातं. गुरुजी, घटस्फोट होत आहे भरपूर, तर तुमच्याकडेही असे कपल्स येत असतील किंवा स्त्रिया पुरुष येत असतील, तर तुम्हाला काय जाणवलं की घटस्फोटाचं महत्वाचं कारण सगळ्यात काय बघितलं गेलं? घटस्फोटाचं महत्वाचं कारण आहे की एक तर खूप आफ्टर एज लग्न होत आहे. लग्नाचं वय शास्त्रांनी सांगितलंय की 18 ते 20 मध्ये लग्न व्हायला पाहिजे. छोटा रोप असतो ना, त्याला उचलून कुठेही लावून द्या, जगून जातं ते. पण आपण आता शास्त्र सोडलंय तर पिढा तर येईलच. आणि इतके 28 आणि 30 वयापर्यंत आपण मुलं आणि मुलींना थांबवून ठेवतोय, तर ते त्यांचं मार्ग काढतात. त्या मार्ग काढण्यामध्ये कोणाचं कुठं प्रेम होतोय, कोणी मोबाईलमध्येच अडकून गेलेला आहे. तर हे घटस्फोटाचे कारण हेच आहे. US मध्ये पण हेच कारण आहे. आणि मी एक डेटा बघितला होता, एक रिसर्च इन्स्टिट्यूट होता त्यांचा, त्यातही हेच कारण आहे की म्हणजे नाही होत पुरुषांकडून, किंवा सेक्स कमी झालाय, किंवा सेक्शुअल जे म्हणतो आपण त्या गोष्टी कमी झाल्या. असं तर पौरुषत्व कमी झालं, ते नीड पूर्ण होत नाही, अनसॅटिस्फॅक्शन असतं, मग दिवसभर चिडचिड होत असते. दिवसभर चिडचिड झाली छोट्या छोट्या गोष्टींना, मग तो विकोपात जातो विषय आणि मोठा होतो. तर ज्या लोकांना प्रेम संबंध, लग्न आणि वैवाहिक जीवनात सौख्य पाहिजे असेल, त्या लोकांनी महादेवाचा एक छोटासा मंत्र आहे, शिवमानस पूजा. हा शिवमानस पूजेचा मंत्र तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. रत्नैकल्पित मासनम हिमजलई स्नानं च दिव्यांबरम नानारत्न विभूषितं मृगमदा मोदान्वितं चंदनम. मोठं आहे ते खूप. तर हा मंत्र त्यांनी डेली सकाळी उठल्यावरती या मंत्राचा एकदा पठण करणे आवश्यक आहे. शिवमानस पूजा डेली केल्याने महादेवाची कृपा असते. कारण की वैवाहिक जीवनात दुःख महादेवाला पण आले, त्यांचाही घटस्फोट झाला ना. घटस्फोट इन द सेन्स काय की पहिल्या पत्नीचं वियोग झालं, त्यांचं सती गेली, मग पार्वती आली. अग्निकुंडमध्ये त्यांचं दाह झालं, देहत्याग केलं मा सतीनी. आणि ते जे वियोगाचा काळ होता ते महादेवानी पण पाहिलं. ज्यांच्या जीवनात वियोग आला आहे त्यांनी हा शिवमानस पूजेचं मंत्र डेली एकदा पठण करणे, त्यांचे जीवनात आलेले वियोग नष्ट होतील. महत्वाचं ते जे आहे पौरुषत्व कमी होणे, ज्या ज्या कमीपणा आहेत ते महादेव परिपूर्ण करतील. जो खाली घागर है ना उसको भरने का काम शिव का ही है. कारण की महादेवानी प्रत्येकाला दिलंच आहे, घेतलं काही नाही आहे. या पृथ्वीला सगळ्यात पहिले वाचवण्यासाठी विषपान केलं, या पृथ्वीला वाचवण्यासाठी दानवांसोबत भांडले.
तर महादेवानी प्रत्येकाला दिलंय. इंद्राला कामधेनू दिली, विष्णू भगवंताला लक्ष्मी दिली आहे, ब्राह्मणांना वेद दिले, तर प्रत्येकाला वाटलंच आहे त्यांनी, आणि स्वतः वाघांबरोबर आहे, अंगावर कपडे पण घालत नाही. तर असे देवादिदेव महादेव तुम्ही पण पोचले, कोणीही ज्यांच्या जीवनात वैवाहिक जीवनात किंवा कोणत्याही प्रेम संबंधात कष्ट येत असेल, यांनी हा शिव मानस पूजेचं मंत्र डेली एकदा पठण करणे आवश्यक आहे. ओके. आता शनिदेवाचं आपलं चालू होतं पॉडकास्ट, तर मी सांगितलं की 29 मार्च 2025 तुम्ही सायंकाळी 6 ते 9 शनिदेवाची उपासना करणे, शनिदेवाची भक्ती करणे. त्याच्या आधी पण जवळपास गावामध्ये कोणतेही शनीचे देवालय असेल जे शिलेवाले आहे, ज्या शनिदेवाला डोळे नाही, प्रतिकात्मक एक शिला असते शनिदेवाची, जिथं ती शिला असते तो शनी मंदिर शोधावा आणि तिथं जाणे 29 मार्चला सकाळी. शनिदेवाला तेल, काळे तीळ, उडद, मीठ हे सगळ्या गोष्टी, फूल, हार, गुच्छ समर्पित करणे आणि त्यांचं स्वागत करा त्या दिवशी. वंदन से शनि वंदन में आएगे, नाही तो नाही आएगे. तुम्ही किती लाखो रुपये खर्चून द्या, ते शनी बंधनात येणार नाही. शनी फक्त वंदनाने बंधनात येऊ शकतात. बरोबर आहे. तर त्या दिवशी 29 मार्चचा दिवस साध्य करावा सगळ्यांनी. ज्याला 7.5 आहे, नाही आहे, त्यांच्याही कोणत्या ना कोणत्या राशीमध्ये प्रवेश करताच आहे ना ते. तर प्रत्येकाने 29 संध्याकाळी 6 ते 9 हा त्याचा काळ आहे राशी परिवर्तनचा. त्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी शनिदेवाची उपासना करा, जप करा, आणि होत असेल तर ते आटोपल्यावर सुंदरकांडचं पाठ करा. जीवनात अनेक प्रकारचे लाभ, यश मिळेल. ज्या ज्या तुमच्या मनोकामना असेल त्या सगळ्या पूर्ण होईल. मी मगाशी सगळ्यांना बोललो की 3-4 गोष्टीपासून सावधान राहा. 7.5 खूप चांगली जाईल. पहिलं, अभिमान सोडा. दुसरं, सन्मान करा सगळ्यांचा. अभिमान सोडला आणि सन्मानच केलं नाही तर चालणार नाही. अभिमान सोडा. प्रत्येकाचा सन्मान, त्याचं मान मर्यादा ठेवल्या जायला पाहिजे. तिसरी गोष्ट, लालच, त्याच्यात जायचंच नाही. कुठंही लालच असो. शेअर मार्केटमध्ये पैसा राहिला असता तर जगात कोणीच काम केलं नसतं. जिथं सट्टा असतो, जिथं जुगार असतो, तिथं कलीचा वास असतो. आणि कली डोक्यात घुसला, ही मेमरी कार्ड आहे ना देवाकडे असतो, शनिदेवाकडे, हँग करून टाकतात. आणि मग माणूस ते शेअर मार्केट चुकीच्या ठिकाणी पोचतो. मेहनत करून केलेलं काम शनी तुम्हाला देईल. आणि तुम्हाला ऐतं पाहिजे असेल तर तुम्ही चुकताय, तर अशा ठिकाणी जायचं नाही. आजपासून संकल्प घेऊन घ्या, प्रतिज्ञा करणे की शनीची 7.5 मी लालचमध्ये जाणार नाही. पर नारी पैनी छुरी लगाना अपने अंग, दसो शीश रावण गया पर नारी के अंग. पर नारी पैनी छुरी असते. पैनी छुरी म्हणजे तेज धार की तलवार. पर स्त्री मात समान ठेवावी. तर ते म्हटलं गेलं, पर नारी पैनी छुरी लगाना अपने अंग, दसो शीश रावण गया पर नारी के अंग. 10 शीश होते त्याला, आपल्याला तर ते एकच मुनुक आहे, त्याला 10 होते. तर तो पण संपला, तर आपण कुठं लागतोय. तर या वस्तूंपासून लांब राहणे. त्यानंतर तुम्ही भीष्म प्रतिज्ञा करून घ्या. प्रतिज्ञा करताना भीष्म प्रतिज्ञा असं का म्हणतात? महाभारतचं युद्ध चालू होतं, पांडव आणि कौरवांमध्ये भानगडी चालू होत्या, रोजचे लाखो लोक मरत होते. आणि सेनापतीचा अधिकार दिलं होतं भीष्म पितामहाला. ते रोज निघायचे रणभूमीमध्ये, लाखो लोकांना मारून घ्यायचे वापिस, पण एक पण पांडव मारायचं नाही. दुर्योधनाला म्हणे, बाबा काय लावलंय म्हणे, इतके दिवस झाले म्हणे, तुम्ही मनावर घेतलं तर 5 पांडव 5 मिनिटात संपेल, तुम्ही मनावर का घेत नाही? तर भीष्मनी प्रतिज्ञा केली, वासुदेव कर चक्र न धरई तो तुमको मुख न दिखाओ, लाजत है मेरी गंगा जननी शंतनु सुत न कहाओ. म्हणजे कृष्णाने जी प्रतिज्ञा घेतली आहे ना, की मी पूर्ण महाभारतच्या युद्धामध्ये आपल्या हातामध्ये कोणतंही शस्त्र घेणार नाही. उद्या म्हणे त्या कृष्णाची म्हणे प्रतिज्ञा भंग करेल. कोणी सांगितलं? भीष्म पितामहाने. आणि दुसऱ्या दिवशी रणभूमीमध्ये उतरले धनुष्यबाण घेऊन.
तर शेवटी कृष्ण भगवंताला रथाचं चक्क उचलावं लागलं हातामध्ये. ते ही असते प्रतिज्ञा. जेव्हा भक्त प्रतिज्ञा करतो ना, तर देवाला पण आपले दिलेले शब्द मोडावे लागतात. तर तुमच्या भाग्यात जे अशुभ पण असेल ना, की तुम्ही मागच्या जन्मी खूप पाप केलं असेल, मागच्या जन्मी खूप अशुभ केलं असेल, तर त्या 7.5मध्ये तुम्हाला दुःख येणार आहे. पण प्रतिज्ञा चांगली ठेवा, सत्कर्ममध्ये राहा. प्रतिज्ञा काय करायची? लालच नाही करायचं, अभिमान नाही करायचं, व्यसन नाही करायचं. ही प्रतिज्ञा करून घ्या. तर जसं भीष्म पितामहासाठी स्वयं कृष्णाने ती चक्र उचलून घेतलं हातामध्ये आणि स्वतःचं संकल्प मोडलं, तसं तुमच्या भाग्यात जे काही अशुभ असेल ना, ते सगळं नष्ट होईल. प्रतिज्ञा चांगली करा. जय शनिदेव. जय शनिदेव. गुरुजी, आता कुणी अडचणीत आहे, काही आहे, तर त्याला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तो कसा करू शकतो? माझा नंबर आहे तुमच्याकडे आहे, तरी तुम्ही सांगितलं तर बरं. माझा नंबर आहे 9922198585. काही शंका असली तुम्ही फोन लावू शकतात. आणि फोन लावायची वेळ दुपारी 12 ते 3 मध्येच. लोक रात्री 2-3 वाजताही फोन लावतात. US अमेरिकेला असतात, त्यांना वेळ माहीत, कॅल्क्युलेशन कधी चुकतो त्यांचा. बरोबर. तर कृपया 12 ते 3, 4, 5 मध्येच फोन लावा. आणि अन्यथा तुम्हाला आठवण आली माझी तर तुम्ही मेसेज टाकून द्या. हां, बरोबर. मी तुमच्याशी बोलेल. आणि बँडर विथ चेतनमध्ये आनंद आहे. काही अडचण असली तर चेतन दादाला फोन लावून द्यायचं, माझ्यापर्यंत तुम्ही पोचालच. जीवनात काही शंका समाधान असली, काही शंका आली, काही दुःख आले, काही संकट आले, तर एक सत्पुरुष, एक सत्कर्मी व्यक्ती जवळ असला तर मार्ग निघतात. बरोबर आहे. तर असं मीच चांगला आहे असं नाही म्हणत. तुमच्या जवळपासही कोणी सत्कर्मी व्यक्ती असेल ज्याच्यात पॉझिटिव्हिटी खूप आहे, त्यांना शोधा. नसेल तर माझा नंबर आहेच, कधीही फोन लावा. मी तुम्हाला चांगलं मार्ग देईल. आणि चुकीचे पाऊल उचलण्यासाठी तुमचे जे पाय उठलेले ते पण थांबवण्याची ताकद या शनिदेवाकडे आहे. बरोबर. आणि आपण सगळ्यांना चांगलं मार्ग देऊया. जय शनिदेव. जय शनिदेव. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. जर तुम्हालाही वाटतंय की तुमच्यावर शनीची पीडा आहे किंवा 7.5मुळे तुम्ही आयुष्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम फेस करताय, तर त्यासाठी दुर्गादत्त महाराज ज्यांच्यासोबत आपण हा पॉडकास्ट केला, हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही बघितला, तर त्यांच्याकडे शनिदेवतेला प्रसन्न करण्यासाठी एक तावीज आहे आणि त्यासोबतच त्यांच्याकडे शनियंत्र आहे. तर ते तुम्ही दुर्गादत्त महाराज यांच्याकडून विकत घेऊन तुमच्या आयुष्यातले जेही काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकता. महाराजांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकला आहे आणि त्यासोबत डिस्प्लेलाही तुम्ही बघू शकता. जय श्रीराम.